दरम्यान कल्याण मारहाणीच्या प्रकरणासंदर्भात आरोपी अखिलेश शुक्लानं आता स्पष्टीकरण दिलंय। पत्नीला पहिलं मारण्यात आल्याचा आरोप अखिलेश शुक्लानं केलाय, तर कल्याणच्या अजमेरा इमारतीमधील मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी आता शुक्लानं स्पष्टीकरण दिलंय। कल्याणमध्ये ही आमची 5वी पिढी आहे, आम्ही स्वतःला मराठी भाषिक समजतो असं अखिलेश शुक्ला म्हणतोय। वादादरम्यान देशमुख कुटुंबाने अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली असं शुक्लानं म्हटलेलं आहे। जुन्या वादाला राजकीय वळण देण्याचा प्रयत्न केला जातोय, अखिलेश शुक्लाचा आरोप आहे। त्यानं या संदर्भातला एक व्हिडिओ शेअर करत आपलं स्पष्टीकरण दिलंय। माझी बायकोची केस त्यांनी खेचून तिला एक झापड पण दिला आणि त्याच्यानंतर मी हे सोडायला प्रयत्न केला आणि त्यांनी मला पण खूप शिवीगाळ केली आणि त्याच्यानंतर हे लोक असा हे विषय जे आहेत हे दुसऱ्या बाजूनी करून हे व्हिडिओ व्हायरल करत आहेत। याच्या मागे जी व्हिडिओ व्हायरल होत आहेत त्याच्यामध्ये नुसतं झगडा जे चालू आहे तेच दिसतं आहे, त्याच्या मागे नेमकं काय आहेत ते कोणाला माहिती नाही। त्यांनी माझ्या बायकोची शिवीगाळ करताना त्यांनी हे पण सांगितलं की तुम्ही भैया लोक तिथून आले, इथून घाण करतायत, आता मी तुम्हाला दाखवतो की आम्ही काय आहेत आणि तुम्हाला काय करणार। माझे बायकोला वाचवण्यासाठी हे सगळे केलेले आहेत आणि त्याच्यानंतर ह्या लोकांनी हे परप्रांती विषय हे करून ज्याच्यामध्ये काही तथ्य नाही आणि हे विषय करून ते लोक विषय जे आहे ते डावलून कुठून करत आहेत आणि म्हणून मी ह्या व्हिडिओमधून आपल्या सगळ्यांना विनंती करतो की याची जी सच्चाई आहेत हे आपण आपल्याने बघावं आणि सर्व माझे मराठी भाई बंधूंनी मी पण महाराष्ट्रीयन आहे, आम्हाला सहकार्य करावे आणि याची दक्षता घ्यावी। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।